तर हे 3 किलो गहू घेतलेले आहेत आणि यांना वलवून घेतलेलं आहे. किती वेळ ठेवलं मम्मी? एक दिवस यांना पाण्यात ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ना असं मस्त सुती कापड्यावर पसरवून वाळवून घेतलं आहे. तसेच हे तांदूळ पण तसेच केले. हे पण 3 किलो आहेत. राशनचे तांदूळ आहेत हे 3 दिवस पाण्यात ठेवले आणि यांना पण वाळवून घेतलेले आहेत. आता यांना दोघांना असे तुकडे झाले का दळून आणायचे. हे असे तुकडे झाले का त्यांना दळून आणायचे. आता गहू पण आणि हे तांदूळ पण आम्ही आता गिरणीवरून दळून आणू. वेगवेगळे दळून आणू. कसं दळायचं त्यांना? वेगवेगळं नाही, जाड याचा रवा काढायचा, थोडा बारीक रवा काढायचा. याचा बारीक रवा काढायचा आहे आपल्याला गव्हाचा. एवढं त्याला दळावं लागेल रवा काढणे आहेत का. आणि हे बारीकच दळायचं आहे. आणि यांना आहे ना घरातच वाळवून घेतलेलं आहे. यांना काही उन्हात वगैरे टाकायची गरज नाही आहे. छान मस्त असे फॅन खाली वाळतात. आम्ही काल पण आणि आज पण असे 2 दिवस यांना पूर्ण वेळ घरात वाळवलेलं आहे. आता आपण यांना दोघांना पण गिरणीवरून दळून आणू. तर आपण ते पीठ दळून आणलेले आहेत आणि आपण त्याची एक खिशी घेतलेली आहे तांदळाच्या पापडाची. आता अजून एक खिशी घेणार आहे. ही वाटी ना, ही एवढीच वाटी घेतली होती तर आमचे त्याच्यात 32 पापड तयार झाले. हे बघा, हे असे पापड तयार झाले आमचे. हे 32 पापड आहेत, नुसते ते एका वाटीमध्ये तयार झाले. तर आता आपण दुसरी सुद्धा खिशी घेतोय. इथे उरलेले पापडही तयार करतोय. ही एक वाटी पीठ आणि एवढीच वाटी पाणी ठेवते. आता हे 1 वाटी पीठ घेणार आहे तर हेच 3 वाटी पाणी आधी टाकून घेतलेलं आहे. तर थोडं त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये. 2 चमचे मीठ. आणि आता पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. तोपर्यंत याला झाकून देऊया. तर आता हे पाणी उकळलेलं आहे चांगलं मस्त. तर आपण 3 वाट्या पाणी टाकलेलं होतं त्याच्यात. तर 2 वाट्या पाणी आपण काढून घेणार आहे आणि त्याच्यात 1च वाटी पाणी ठेवणार आहे. कारण 1च वाटी पीठ आहे ना, मग 1च वाटी पाणी ठेवणार आहे. लागलं कधी तर मग हे उकळलेलं पाणी आपण त्याच्यात टाकू. हे फक्त मिठाचेच पापड आहेत, तांदूळ मिठाचे पापड. मी याच्यात दुसरं काहीच टाकणार नाहीये. तर ते पाणी आपण काढून घेतलेले आणि जे आपण तांदूळ दळून आणलेले होते तेच पीठ आहे. उकळलं का? हां, तर ते 1 वाटी पाणी पण उकळलेलं आहे. त्याच्यात ही तांदळाचं पीठ आपण त्याच्यात टाकून घेतलं. 1 वाटी. आता गॅस कमी करून देऊ आपण आणि ताटाने थोडा वेळ झाकून ठेवू. एक 2-3 मिनिटं आपण त्याला तसंच झाकून ठेवलं आणि ते असं मस्त त्याच्यात पाणी ॲब्झॉर्ब झालं. तर आपण लाटण्याच्या सहाय्याने त्याच्या गाठी मोडून घेऊन त्याला एकजीव करून घेऊ. असं चालवायचं आहे तुम्हाला की जेणेकरून त्याच्यात गाठी राहणार नाही. ते राशन दुकानाचे तांदूळ असल्यामुळे त्यांना पाणी लागतं, म्हणून आपण पहिलेच थोडंसं पाणी काढून घेतलेलं होतं गरम. तर ते आता थोडं थोडं करून त्याच्यात ॲड करूया. हे बघा, त्याची अशी गोळी तयार झाली म्हणजे आपलं पीठ तयार आहे. तर आपण आता याला झाकून ठेवू. असं एका सुती कपड्याला ओलं करून घ्यायचं आणि ते त्याच्यावर झाकून ठेवायचं.
15-20 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं त्याला. तर ते छान असं शिजलं होतं आणि ते आता आपण याच्यात काढून घेतलं. एका कॅरीबॅगमध्ये टाकून घेतले ते आणि त्याला असं मस्त एकजीव करून घेते आता मम्मी. ते असे छान असे चमकायला लागले की समजून घ्यायचं आपलं पीठ तयार आहे. ते चमकत होतं म्हणून आम्ही ते आता याच्यात काढून करून घेतलं. ते आता गरम आहे. मम्मीला चटके वाजतायत त्याचे. एकदम सॉफ्ट झालं आहे आपलं पीठ. गुठळा नाही काही नाही. ठीक आहे. सॉफ्ट झालं पीठ. कुठल्याही गाठी वगैरे काहीच राहिलेल्या नाही आहेत. असं मस्त एकदम एकजीव झालेलं आहे आपलं पीठ. आणि ते गरम गरम असतानाच असं करायचं, थंड झालं की ते वळत नाही. हे बघा किती मऊ लुसलुशीत दिसतंय आपलं पीठ आणि असं मस्त पांढरं शुभ्र पण आहे. आता आपण याचे पापड लाटून घेऊ. खूप गरम आहे ते. ज्यांच्याकडे मशीन असेल त्यांनी मशीनवर करा, नाही तर मग पोळपाट लाटण्याने जरी केलं तरी चालेल. फक्त जास्त बारीक करू नका, थोडंसं जाडसरच ठेवा. हे बघा आपला पापड किती छान आलाय. त्याला मी आता इथे असं टाकून घेते. निघताना पण खूप इझिली निघाला तो. आपलं पीठ खूप छान झालेलं आहे. तर आता आपण असेच बाकीचे पापड पण करून घेऊ. हे मी मशीनवर केलेले आहे, पापडांच्या मशीनवर. तुम्हाला शक्य तर तुम्ही पोळपाट लाटण्याने सुद्धा करू शकता, नाही तर ताटावर सुद्धा ते लाटू शकतात. तर ठीक आहे, आपण बाकीचे पापडही करून घेऊया तसेच. तर इथे हे आपले सगळे पापड करून तयार आहेत. तर यांना मस्त आपण असं वाळू देऊया. यांना काही उन्हाची गरज नसते. हे पंख्याच्या हवेत सुद्धा वाळतात. हे सध्या घरातच ठेवलेलं आहे आणि उद्या त्यांना सकाळी सकाळी कवळवून दाखवून देऊया. 3 days later. आणि हे बघा, हे कालचे त्या दिवसाचे फक्त प्लेनवाले पापड घरातच वाळले. ते त्यांना काही आम्ही उन्हात टाकलं नाही. तर आता हे पापड वाळले का आपण मस्त त्यांना तळून बघू, मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी. बघा असे मस्त पापड तयार झालेले आहेत आपले. आणि हे बघा किती खुसखुशीत आहे, मस्त असे छान. आवाजही किती छान येतोय त्याचा. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्याचे मस्त तांदळाचे असे पापड बनवा, खूप छान लागतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय.